आपण आज एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी कल्पना करायला सुद्धा थोडी कठीण वाटते. म्हणजे जरा विचार करा, एका अतिभव्य पुलाचं बांधकाम सुरू होणार आहे. जगातील सर्वात मोठा झुलता पूल. आणि प्रत्यक्ष पहिली वीट रचण्याआधीच या संपूर्ण प्रोजेक्टचा जो मुख्य डिझायनर आहे तो एका विचित्र अपघातात मारला जातो. खरंच खूपच धक्कादायक सुरुवात होती ती. हो ना. आणि त्यानंतर त्याचा मुलगा ती महाकाय जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. पण दुर्दैव बघा, तोही एका रहस्यमय जीव घेण्या आजाराने कायमचा अंथरुणाला खिळतो. त्याला सध्या बोलताही येत नाही. आणि तरीही तो पूल पूर्ण होतो. अगदी बरोबर. तब्बल 14 वर्षांच्या अघोरी संघर्षानंतर. बरं, आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका इंजिनिअरिंग चमत्काराच्या मुळाशी जाणार आहोत, ज्याने केवळ 2 शहरे जोडली नाहीत, तर एका संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी करून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आपण ब्रिटानिका आणि history.comच्या ऐतिहासिक नोंदींच्या आधारे ही अंगावर काटा आणणारी कहाणी उलगडणार आहोत. आपण बोलत आहोत न्यूयॉर्कच्या आयकॉनिक ब्रुकलिन ब्रिजबद्दल. खऱ्या अर्थाने हा एक चित्तथरारक प्रवास आहे. म्हणजे जेव्हा आपण या पुलाच्या इतिहासात डोकावतो तेव्हा हे स्पष्ट होतं की ही कहाणी केवळ सिमेंट, दगड किंवा स्टीलची नक्कीच नाहीये. नक्कीच नाही. 19व्या शतकात जेव्हा तंत्रज्ञान अगदी बाल्यावस्थेत होतं, जेव्हा आजच्यासारखी कम्प्युटर मॉडेल्स नव्हती किंवा त्या अवाढव्य क्रेन्स सुद्धा नव्हत्या. हो, तेव्हा निसर्गाशी दिलेली ती एक अघोरी झुंज होती. जर आपण याचा मोठ्या संदर्भात विचार केला तर ब्रुकलिन ब्रिज हा मानवी महत्वाकांक्षेचा आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याच्या वृत्तीचा एक जिवंत पुरावा आहे. आणि या महत्वाकांक्षेची सुरुवातच मुळी एका अत्यंत धक्कादायी घटनेने झाली. मूळ जर्मन अमेरिकन इंजिनियर जॉन ऑगस्टस रोबलिंग यांनी या पुलाचं स्वप्न पाहिलं होतं. गजबजलेल्या शहरांना ईस्ट रिव्हर या नदीवरून जोडण्याची ती योजना होती. पण मी history.com वर वाचत होते, काम सुरू होण्याच्या आधीच रोबलिंग नदीची पाहणी करत असताना एका फेरी बोटने त्यांच्या पायाला धडक दिली. तो अपघात खूपच भयानक होता. हो, त्यांचा पाय अक्षरशः चिरडाला गेला आणि काही दिवसांतच टिटॅनस, म्हणजे ज्याला आपण धनुर्वात म्हणतो, त्याने त्यांचा अत्यंत वेदनादायक मृत्यू झाला. म्हणजे एका महाकाय प्रकल्पाचा मुख्य शिल्पकार काम सुरू होण्याच्या टप्प्यावरच गमावणं हा केवढा मोठा धक्का होता. साहजिकच आहे. हा प्रकल्प तिथेच गुंडाळला जाईल असं अनेकांना वाटलं होतं. पण जॉन रोबलिंग यांच्याकडे एक वेगळीच दूरदृष्टी होती. त्यांनीच पहिल्यांदा या पुलासाठी स्टील वायर म्हणजे पोलादी तारा वापरण्याचा निर्णय घेतला होता. 1 मिनिट थांबा. इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. विचारा की. जर लोखंड अनेक शतकांपासून वापरलं जात होतं आणि ते सगळ्यांना माहीत होतं, तर अचानक एका नवीन पुलासाठी स्टील वापरण्याचा अट्टहास का? हा एक चांगला प्रश्न आहे. म्हणजे लोखंडावरून थेट स्टीलवर जाण्यात काहीच तांत्रिक धोका नव्हता का? गंज लागण्याचा किंवा वायर अचानक तुटण्याचा? कारण त्यावेळी स्टीलचा वापर अशा मोठ्या पुलांसाठी कधीच झाला नव्हता. हे म्हणजे जुन्या लँडलाईन फोनवरून थेट सॅटेलाइट फोनवर उडी मारण्यासारखं वाटतंय मला. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. हाच तर जॉन रोबलिंग यांच्या डिझाईनमधला सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय होता. याचं मुख्य कारण म्हणजे या 2 धातूंमधला भौतिक फरक. म्हणजे नक्की काय? आपण एक सोपं सादृश्य वापरून हे समजून घेऊया. कास्ट आयर्न म्हणजेच लोखंड हे का सुक्या लाकडासारखं असतं. ते खूप वजन पेलू शकतं, पण त्यावर क्षमतेपेक्षा जास्त दाब आला किंवा अचानक धक्का बसला तर ते वाकत नाही, ते थेट मध्यभागी तुटतं. अरे बापरे. म्हणजे जर पूल लोखंडाचा असता आणि जास्त वजन आलं असतं तर तो थेट कोसळलं असतं. अगदी बरोबर. दुसरीकडे स्टील वायरची केबल ही हजारो बारीक धाग्यांनी विणलेल्या जाड दोरासारखी असते. ती प्रचंड लवचिक असते. जेव्हा आपण सस्पेन्शन ब्रिज किंवा झुलतं पूल बांधतो तेव्हा तो पूल केवळ स्वतःचं वजन पेलत नाही. त्याला पुलावरून जाणाऱ्या वाहनांचं वजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रचंड दाब, या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. म्हणजे वाऱ्याच्या दाबाने पूल हलू नये किंवा अचानक तुटून पडू नये म्हणून ती लवचिकता आवश्यक होती. होय. पण तरीही मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हा सस्पेन्शन ब्रिज नक्की काम कसा करतो? सांगतो. कारण ब्रिटानिकानुसार या पुलाचा मुख्य भाग सुमारे 1555 फूट लांब आहे. एवढा मोठा 14,000 टनांचा पूल हवेत तरंगता कसा राहतो? सस्पेन्शन ब्रिजच्या रचनेमागे एक अत्यंत सुंदर आणि अचूक भौतिकशास्त्र दडलेलं आहे. यात प्रामुख्याने 3 भाग असतात. टॉवर्स म्हणजे मनोरे, केबल्स म्हणजे तारा
आणि अँकरेज म्हणजे तळघरातील वजन. हं. नदीच्या दोन्ही बाजूंना जे 2 महाकाय दगडी टॉवर्स असतात ते पुलाचं सर्व वजन पेलून ते थेट जमिनीकडे ढकलतात. याला इंजिनिअरिंगच्या भाषेत कंप्रेशन किंवा दाब म्हणतात. बरं. पण या टॉवर्सवरून ज्या जाड स्टीलच्या केबल्स जातात त्या पुलाचा रस्ता उचलून धरतात. या केबल्समध्ये टेन्शन म्हणजेच ताण असतो आणि या केबल्स दोन्ही किनाऱ्यांवर अत्यंत खोलवर सिमेंट आणि दगडांच्या अँकरेजमध्ये घट्ट बांधलेले असतात. म्हणजे ते अँकरेज त्या तारांना सुटू देत नाहीत. हो, रोबलिंग यांनी या पुलासाठी 4 मुख्य केबल्स डिझाईन केल्या होत्या आणि ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रत्येक केबलमध्ये 5434 अत्यंत बारीक स्टीलच्या तारा एकत्र गुंफलेल्या होत्या. हे तंत्रज्ञान त्यावेळी अत्यंत क्रांतिकारी होतं. बापरे, हे ऐकूनच डोकं चक्रावून जातं. म्हणजे हजारो बारीक तारा एकत्र गुंफून एक महाकाय केबल तयार करणं आणि ती अशा 2 टॉवर्सवरून नेणं. हो ना. पण हे टावर्स उभे करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. मी ऐतिहासिक नोंदी वाचत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की या पुलाच्या उभारणीतला सर्वात भयानक आणि जीवघेणा टप्पा हा कॅसन्सचा होता. कॅसन्स. तो इतिहास खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. नदीच्या मधोमध पाण्याच्या अनेक फूट खाली या पुलाचा पाया कसा रचला गेला हे वाचताना मला अक्षरशः घाम फुटला होता. होय, आणि याच टप्प्याने रोबलिंग कुटुंबाची सर्वात मोठी परीक्षा पाहिली. नदीच्या तळाशी दगडी टावर्स उभारण्यासाठी तुम्हाला आधी तिथला गाळ आणि खडक खोदावा लागतो. बरोबर. पण नदीच्या मधोमध हे कसं करणार? त्यासाठी कॅसनचा वापर केला गेला. सोप्या भाषेत सांगायचं तर कॅसन म्हणजे लाकडाची एक अत्यंत महाकाय हवाबंद पेटी जिचा तळ उघडा असतो. ही पेटी नदीच्या पाण्यात सोडली जाते आणि ती तळाला जाऊन बसते. म्हणजे एखाद्या उघड्या डब्यासारखी जो आपण उलटा करून पाण्यात बुडवतो. अगदी तशीच. पण जर तुम्ही डबा पाण्यात बुडवलात तर त्यात साहजिकच पाणी भरेल. ते पाणी आत येऊ नये म्हणून त्या लाकडी पेटीमध्ये वरून अत्यंत जास्त दाबाने म्हणजेच कॉम्प्रेस्ड एअर हवा सोडली जाते. बरं. या हवेच्या प्रचंड दाबामुळे नदीचं पाणी पेटीत शिरू शकत नाही आणि तळाचा भाग कामगारांसाठी मोकळा राहतो. कामगार या पेटीच्या आत उतरतात आणि नदीचं तळ खोदू लागतात. जसजसं तळ खोदला जातो तसतशी ती पेटी आणखीन खाली खाली रुतत जाते. आणि वरून टॉवरचं बांधकाम सुरू असतं. हो, त्याचवेळी पाण्याच्या वरून कामगार त्या पेटीवर दगड आणि सिमेंटचं बांधकाम करत तो महाकाय टॉवर उभा करत असतात. पण विचार करा, त्या पेटीच्या आत काम करणं हे एखाद्या नरकात काम करण्यासारखंच असणार. आजूबाजूला नदीचं पाणी, वरून दगडांचा प्रचंड भार आणि आतमध्ये कामगारांना श्वास घेण्यासाठी सोडलेली अत्यंत जास्त दाबाची हवा. तो अक्षरशः नरकच होता. त्या कामगारांना सँडहॉक्स म्हटलं जायचं. तिथे ऑक्सिजनचा दाब इतका जास्त होता की मेणबत्तीची ज्योतही अत्यंत वेगाने आणि भडकून जळायची. मी असंही वाचलंय की तिथे भयानक उष्णता असायची आणि हवेच्या दाबामुळे कामगारांच्या कानातून अनेकदा रक्त यायचं. हो, ते अत्यंत धोकादायक होतं. पण या सगळ्यापेक्षा मोठा धोका दुसराच होता, ज्याची त्या काळी कोणालाच फारशी माहिती नव्हती. तो आजार म्हणजे कॅसन डिसीज किंवा ज्याला आज आपण द बँड्स म्हणून ओळखतो. हाच तो आजार ना, ज्याने जॉन रोबलिंग यांचा मुलगा वॉशिंग्टन रोबलिंग याला कायमचं अपंगत्व दिलं? हा आजार नक्की काय होता आणि तो कसा व्हायचा? हो, तोच हा आजार. जेव्हा कामगार त्या प्रचंड हवेच्या दाबाखाली काम करायचे तेव्हा त्यांच्या रक्तात हवेतील नायट्रोजन वायू विरघळायचा. जोपर्यंत ते त्या दाबाखाली आहेत तोपर्यंत काही त्रास होत नसे. बरं. पण जेव्हा ते काम संपून अचानक वर यायचे तेव्हा हवेचा दाब वेगाने कमी व्हायचा आणि रक्तात विरघळलेला तो नायट्रोजन वायू अचानक बुडबुड्यांच्या स्वरूपात बाहेर पडू लागायचा. म्हणजे कसं? जसे आपण सोडा किंवा कोल्ड्रिंकची बाटली उघडतो आणि दाब कमी झाल्यामुळे गॅसचे बुडबुडे अचानक वर येतात, अगदी तसंच हे बुडबुडे कामगारांच्या रक्तात आणि सांध्यांमध्ये तयार व्हायचे. अरे देवा. यामुळे असह्य वेदना व्हायच्या, स्नायू आखडून जायचे आणि अनेक कामगारांना अर्धांगवायूचा झटका यायचा किंवा त्यांचा मृत्यू व्हायचा. हे खूपच भयानक आहे. आणि वॉशिंग्टन रॉबलिंग जो या पुलाचा मुख्य अभियंता होता, तो स्वतः या कॅसन्समध्ये कामगारांसोबत खाली उतरायचा. वारंवार त्या दाबाखाली काम केल्यामुळे 1872 मध्ये त्याला याच द बेंड्स आजाराने घातलं. तो इतका आजारी पडला की त्याला अंथरुणावरून उठता येईना, त्याला धड बोलता येत नव्हतं आणि प्रकाश सहन होत नव्हता. आता विचार करा, वडील सुरुवातीलाच गेले आणि आता जो मुलगा हा महाकाय प्रकल्प चालवत होता तो कायमचा अंथरुणाला खेळला. हो, ही खूपच हताश करणारी परिस्थिती होती. खरं तर ब्रुकलिन ब्रिजचं बांधकाम तिथेच थांबायला हवं होतं.
पण इथेच या इतिहासातील सर्वात प्रेरणादायी पात्राची एंट्री होते. एमिली वॉरेन रोबलिंग, वॉशिंग्टन यांची पत्नी. अगदी बरोबर. ब्रुकलिन ब्रिजचा इतिहास एमिली रोबलिंग यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. जेव्हा वॉशिंग्टन अंथरुणाला खेळले तेव्हा त्यांच्याकडे फक्त एकच मार्ग होता, ब्रुकलिनच्या आपल्या घरातून दुर्बिणीच्या सहाय्याने पुलाच्या बांधकामावर लक्ष ठेवणं. पण प्रत्यक्ष साईटवर जाऊन कामगारांना सूचना कोण देणार? राजकारण्यांना आणि कंत्राटदारांना कोण सामोरे जाणार? आणि हीच ती धुरा एमिलींनी आपल्या हातात घेतली. इथे सर्वात आकर्षक बाब म्हणजे एमिली यांचं हे पाऊल. आणि ही गोष्ट साधी नाहीये. आपण 19व्या शतकाबद्दल बोलत आहोत. तो असा काळ होता जेव्हा महिलांना घराबाहेर पडून अशा तांत्रिक आणि भारीत भरकम इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करण्याची कोणतीही मुभा नव्हती. अजिबात नव्हती. मग एमिली यांनी हे कसं साध्य केलं? त्या काही केवळ एका आजारी इंजिनिअरच्या मेसेंजर किंवा निरोप पोचवणाऱ्या व्यक्ती नव्हत्या ना? नक्कीच नाही. कारण जर एखादा कामगाराने तांत्रिक प्रश्न विचारला तर फक्त चिठ्ठी वाचून दाखवणं उपयोगाचं नसतं. तिथे तुम्हाला तो प्रश्न समजावा लागतो. अत्यंत अचूक मुद्दा मांडलात तुम्ही. एमिली यांचा सहभाग हा केवळ कागदपत्रे सांभाळण्यापुरता किंवा त्रयस्थ स्वरूपाचा नव्हता. सुरुवातीला त्या वॉशिंग्टन यांचे निरोप इंजिनियर्सपर्यंत पोचवायच्या. पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकल्प वाचवायचा असेल तर त्यांना स्वतःला ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांनी गणिताचा सखोल अभ्यास सुरू केला. कॅटेनरी कर्व्हज म्हणजे काय, स्टील केबल्सची ताकद कशी मोजायची, पुलावर येणाऱ्या वजनाचं गणित कसं सोडवायचं, या अत्यंत क्लिष्ट संकल्पना त्यांनी स्वतः शिकून घेतल्या. हे थक्क करणारं आहे. म्हणजे एक स्त्री जिचं इंजिनिअरिंगचं कोणतंही औपचारिक शिक्षण झालेलं नाही, ती त्या काळातील सर्वात प्रगत आणि गुंतागुंतीच्या गणितावर प्रभुत्व मिळवते. हो, आणि हे सगळं त्यांनी त्या काळात केलं जेव्हा स्त्रियांना मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता. ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये असेही नमूद आहे की अनेक राजकारणी आणि कंत्राटदार वॉशिंग्टन रोबलिंगला मुख्य अभियंता पदावरून हटवण्याचा कट रचत होते. कारण त्यांना वाटत होतं की एक आजारी माणूस हा प्रकल्प पूर्ण करू शकणार नाही. होय, आणि अशावेळी एमिली रोबलिंग एका भक्कम ढालप्रमाणे उभ्या राहिल्या. त्यांनी अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनियर्सच्या अधिकाऱ्यांसमोर अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली. क्या बात आहे. त्यांनी स्वतः इंजिनियर्ससोबत चर्चा करून त्यांच्या तांत्रिक शंकांचं निरसन केलं. पुलाला लागणारं मटेरियल, कंत्राटदारांच्या बैठका आणि कामगारांच्या समस्या या सगळ्यावर त्यांनी एक हाती नियंत्रण मिळवलं. म्हणजे त्या खऱ्या अर्थाने लीडर बनल्या होत्या. अगदी. तब्बल 11 वर्ष त्यांनी या पुलाचे डी फॅक्टो म्हणजेच अघोषित मुख्य अभियंता म्हणून काम पाहिलं. हा केवळ एका माणसाच्या कल्पनेचा विजय नव्हता, तर एका कुटुंबाच्या अतुलनीय बलिदानाची, चिकाटीची आणि निष्ठेची ती कहाणी आहे. खरंच. एमिली यांनी त्या काळात केवळ एका पुलाचा डोलारा सांभाळला नाही, तर तत्कालीन सामाजिक चौकटींनाही छेद दिला. खऱ्या अर्थाने या पुलाच्या प्रत्येक दगडात आणि स्टीलच्या वायरमध्ये या कुटुंबाचा घाम आणि रक्त मिसळला आहे. आणि मग 14 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर अखेर तो दिवस उजाडला. 24 मे 1883. ब्रुकलिन ब्रिजचं अधिकृत उद्घाटन झालं. जेव्हा हा पूल सुरू झाला तेव्हा तो जगातील सर्वात लांब सस्पेन्शन ब्रिज होता. पण मला या उद्घाटनाच्या दिवसाचं महत्त्व समजून घ्यायचंय. नक्कीच. कारण मी history.com वर वाचलं होतं की पहिल्याच दिवशी हजारो लोकांनी या पुलावरून चालत प्रवास केला. हे केवळ एका नवीन रस्त्याचं उद्घाटन नव्हतं, तर यामागे काहीतरी मोठं मानसशास्त्रीय कारण होतं. बरोबर? बरोबर. जर आपण त्या काळातील लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तर हे हजारो लोकांचं पुलावरून चालणं ही एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घटना होती. हां, का बरं? लोकांना सस्पेन्शन ब्रिजची सवय नव्हती. हवेत तरंगणारा एवढा मोठा पूल कधी ना कधी कोसळेल अशी भीती अनेकांच्या मनात होती. त्यामुळे जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा ते केवळ एका पुलावरून दुसऱ्या बाजूला जाणं नव्हतं, तो लोकांचा नवीन तंत्रज्ञानावरील विश्वासाचा विजय होता. एक नदी जी पार करण्यासाठी पूर्वी केवळ बोटींचाच आधार होता, जिच्या लहरींवर लोकांचं जीवन अवलंबून होतं, त्या निसर्गाच्या अडथळ्यावर मानवाने मिळवलेला तो ताबा होता. जेव्हा लोक त्या पुलावरून चालले तेव्हा त्यांनी एक प्रकारे तंत्रज्ञानावर आपला जीव सोपवला होता आणि तो विश्वास सार्थ ठरला. आणि या विश्वासाची पोचपावती एमिली रोबलिंग यांनाही मिळाली. उद्घाटनाच्या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून एक कोंबडा घेऊन पुलावर बग्गीत बसून प्रवास करणारी पहिली व्यक्ती एमिली रोबलिंग याच होत्या.
हो, तो क्षण खरोखरच खूप भावूक असेल. तो त्यांच्या 14 वर्षांच्या संघर्षाचा सर्वोच्च क्षण होता. आज आपण पाहतो की हा पूल केवळ एका प्रवासाचं साधन राहिला नाहीये, तो जणू काही अमेरिकन संस्कृतीचा आणि न्यूयॉर्क शहराचा एक अविभाज्य भाग बनला आहे. अगदी बरोबर. असंख्य हॉलिवूड चित्रपटांमध्ये या पुलाचं दर्शन घडतं. मला वाटतं स्पायडरमॅनपासून ते गॉडझिलापर्यंत असा एकही सिनेमा नसेल जिथे हा पूल दाखवला नाहीये. तो जणू न्यूयॉर्कचा एक सुपरस्टारच झालाय. हो ना, जेव्हा जेव्हा पडद्यावर न्यूयॉर्क शहराचं भव्य दर्शन घडवायचं असतं, तेव्हा दिग्दर्शकाची पहिली पसंती ही ब्रुकलिन ब्रिज असते. हां, एखादी वास्तू केवळ विटा सिमेंटची इमारत न राहता संपूर्ण शहराची ओळख कशी बनते, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज या पुलावर वाहनांसाठी रस्ता आहे, पादचारी मार्ग आहे आणि सायकल ट्रॅक सुद्धा उपलब्ध आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. हो, येथून न्यूयॉर्क शहराचं जे अप्रतिम दृश्य दिसतं, त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी तर या पुलावरील आकर्षक लाइटिंगमुळे तो एका चमकणाऱ्या मुकुटासारखा भासतो. हे सगळं ऐकायला खूपच भारावून टाकणारे आहे, पण जसं प्रत्येक प्रसिद्ध गोष्टीच्या बाबतीत काही ना काही गोंधळ किंवा गैरसमज असतात, तसंच या भव्य पुलाच्या बाबतीतही आहे. बरोबर ओळखलात तुम्ही. मी जेव्हा माहिती काढत होते तेव्हा मला एक खूप गमतीशीर पण अनेकदा होणारी चूक आढळली. अनेक लोक ब्रुकलिन ब्रिज आणि मॅनहॅटन ब्रिज यांच्यात गल्लत करतात. हो, हे खूपच कॉमन आहे. हे दोन्ही पूल एकाच नदीवर आहेत आणि दिसायला काहीसे सारखेच वाटतात, एखाद्या जुळ्या भावांसारखे. त्यामुळे बरेचदा पर्यटकांचा आणि कधीकधी स्थानिकांचाही गोंधळ उडतो. हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा दोन वास्तू एकाच शहरात आणि जवळपास सारख्याच परिस्थितीत उभ्या असतात, तेव्हा आपण त्यांच्यातील ऐतिहासिक फरक कसा समजून घेतो? मॅनहॅटन ब्रिज हा निश्चितच एक उत्तम आणि सुंदर पूल आहे, परंतु तो ब्रुकलिन ब्रिजच्या बऱ्याच वर्षानंतर म्हणजेच 1909 मध्ये बांधला गेला. ब्रुकलिन ब्रिज हा 1883चा आहे. मॅनहॅटन ब्रिज हा निळ्या रंगाचा आणि स्टीलचा जास्त वापर केलेला पूल आहे, तर ब्रुकलिन ब्रिजचं वैशिष्ट्य हे त्याचे महाकाय दगडी टॉवर्स आहेत. बरोबर. कोणत्याही गोष्टीचा पहिला असणं हे नेहमीच विशेष असतं. नक्कीच. कारण तो पहिला प्रयोग असतो. त्यात सर्वाधिक धोके असतात आणि त्यातच सर्वाधिक नाविन्य असतं. ब्रुकलिन ब्रिजने तो मार्ग खुला केला ज्यावरून नंतर मॅनहॅटन ब्रिजसारखे अनेक पूल बांधले गेले. अगदी. जर रोबलिंग कुटुंबाने तो धोका पत्करला नसता, कॅझन्सचा तो नरक अनुभवला नसता, तर कदाचित आधुनिक सस्पेन्शन पुलांचा इतिहास काही वेगळाच असता. अगदी खऱ्या अर्थाने. हा पूल 19व्या शतकातील इंजिनिअरिंगचा कळस आहे. तो केवळ 1595 फुटांचा स्टीलचा सांगाडा नाहीये. तो रोबलिंग कुटुंबाचा, त्यांच्या अफाट संघर्षाचा आणि विशेषतः एमिली रोबलिंग यांच्या अतुलनीय नेतृत्वाचा वारसा आहे. जेव्हा सगळे रस्ते बंद झाले होते, तेव्हा एका स्त्रीने प्रस्थापित नियमांना आव्हान दिलं आणि एक असा पूल उभा केला जो आज 1.5 शतकानंतरही दिमाखात उभा आहे. आजच्या या सखोल चर्चेने खरोखरच गोष्टींकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन दिलाय. सुरुवातीला आपण म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात मोठ्या वास्तूंना आपण खूप गृहीत धरतो. हो ना, आपण रोज अशा ठिकाणाहून जातो, पण विचार करत नाही. अगदी तेच. एक पूल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा एक रस्ता एवढाच आपला विचार असतो. पण आजच्या या सविस्तर विश्लेषणानंतर जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या महाकाय वास्तूंकडे पाहाल, तेव्हा क्षणभर थांबून विचार करा. त्या निर्जीव दगडांच्या, सिमेंटच्या आणि भक्कम स्टीलच्या मागे अशाच एखाद्या अज्ञात कुटुंबाची, त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची, त्यांनी दिलेल्या जीवघेण्या लढ्याची आणि अफाट संघर्षाची कोणती कथा दडली असेल, जी या जगाला अजूनही माहीत नाही. खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. शेवटी तंत्रज्ञानाची भव्यता ही केवळ मोजमापांवर ठरत नाही, तर ती वास्तू उभी करण्यासाठी ज्या माणसांनी आपलं रक्त आटवलं, त्यांच्या अदृश्य कहाण्याच या जगाला खऱ्या अर्थाने जोडून ठेवतात. याच विचारासोबत आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी पुन्हा भेटूया.